मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अविरत सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळालंय। मराठा समाजासाठी सर्वस्व देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या पदरात आरक्षण मिळाल्यानं त्यांच्या लढ्याला मोठं यश मिळालं। त्यानंतर मराठा समाजानं एकच जल्लोष केलेला आहे। यावेळी जरांगे भाऊकही झाल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान आरक्षणाचा तिढा सुटल्यानंतर मनोज जरांगेंशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। मराठा समाजाला आज अभूतपूर्व यश मिळालं आणि यशाचे हे गुलालानं माखलेले मनोज जरांगे पाटील आहेत। हे गुलाल असाच मिळाला नाही, त्यासाठी वर्षानुवर्षाचा त्याग आहे, मेहनत आहे, वेळ प्रसंगी लाठ्या काठ्या खाल्लेल्या आहेत, पोलिसांच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत, उपोषण केलंय। नुसतं उपोषणच नाही तर पाणी देखील सोडलेलं आहे। या सगळ्या त्यागानंतर आज कुठे यशाचा किरण या ठिकाणी घेऊन आजची सकाळ उगवलेली आहे। या सकाळ आज तुमच्यासाठी यशाचा किरण घेऊन उगवली। या यशानंतरची पहिली काय प्रतिक्रिया? खूप दशकानंतर या यशासाठी मराठा समाज वाट बघत होता। या यशासाठी माझा मायबाप मराठा खूप लढला। हमेशा फसवणूक मराठा समाजाला येड्यात काढायचं काम करायचं। बघतोच म्हणलं कशी येड्यात काढते। गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना ज्याची नोंद मिळाली त्याच्याच आधारावरती आरक्षण द्यायचं हे आपण त्यांना बोललो। हा म्हणायचे, हा म्हणायचे। 2 महिने झाले हाच म्हणा ना। म्हणलं चला मुंबईला, आणि त्यामुळं मुंबईला निघाले। आंतरवाली सारखेच हाक दिली। मराठे इतके ताकदीने आले, बाप मराठीच बसत नव्हते रोडवर। 64 किलोमीटर पर्यंत मराठा समाज होता। इतकी लाईन लागली होती। करोडोचा मराठा घुसला। दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच अध्यादेश। हा मराठ्यांचा खरोखर विजय आहे, हा माझा नाही आहे। हे सगळं श्रेय मी मराठा समाजाला देतोय। सगळं मराठा समाजाला मायबाप मानलं इथे तुम्ही? हा, मराठा समाजाला मायबाप मानलं आणि त्या समाजानं मात्र लेकराचा दर्जा दिला। ज्यावेळेस हाक मारेन त्यावेळेस समाज उभा राहिला। आपणही प्रामाणिकपणानं काम केलं, आपणही समाजाशी आपल्या नाही गद्दारी केली। आपलं स्वप्न होतं चला एकदा काही हो, आपला जीव गेला तर हरकत नाही, पण गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊन मोठमोठ्याले अधिकारी झालेलं बघायचं। आणि त्या ताकदीचा टोकाचा संघर्ष सुरू केला। वेळे प्रसंगी जीवावर बेतलं माझ्या आरक्षणाच्या टायमाला, ते तर बेतलं, परंतु काम करताना मी कधी हायगा नाही केली, कधी काम जीवावर बेतूनच केलं। आणि आज त्याचा परिणाम असा झाला की माझा मराठा समाज नुसतं मुंबईकडे हाक मारली, मुंबईकडे ताकदीने निघाला। आणि आता मात्र सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश मराठ्यांनी हातात घेतलाच, त्याशिवाय मराठी हटले नाही। मुंबईत मराठी घुसले होते, बाप्पा अप्रतिम शब्दच नाही। अगदी पहिल्या दिवसाच्या संघर्षापासून यशानंतर तुमच्या डोळ्यासमोरून काय काय गेलं, म्हणजे काय काय तुमचे कष्ट डोळ्यासमोरून गेले? खूप संकट आले हो। मधल्या काळात आमच्या सुद्धा राज्यातल्या काही 5-50 जणांनी जाणून बुजून खोडा घालायचा, हे करायचं। मी खूप संघर्ष सहन केला। आतून लोकांना काहींना माहीत नाही, काहीला माहिती आहे, परंतु मी खूप ताकदीचा संघर्ष आतून सुद्धा केला। पण मी सगळे षडयंत्र सरकारने बी रचलेले उधळले, विरोधकांनी सुद्धा रचलेले उधळले। दोघंही म्हणायचे ही त्यांचा माणूस आणि ते त्यांचा माणूस। काही स्वकीयांनी काही हो, पण मी हटलो नाही। कोणाची मळमळ काय असेल, कोणाची पोटदुखी काय असेल मला नाही माहिती। माझं एकच मत होतं की समाजाला मिळून द्यायचं। आता कोणाकोणाचे काय काय त्याच्या मागं अजेंडे आहेत हे नाही माहिती, नाही हटलो मी। आज त्याचा परिणाम असा झाला, शेवटी काय असतं दादा, एखादी जमीन त्याचा 7-12च नाही तर त्या जमिनीचा काय उपयोग नाही कसून सुद्धा, ती कधी काळी आपली नसणारी असते। त्यामुळे सगळे सोयरे जर आरक्षणात घालायचे असले ही नवीन अजेंडा आहे हो, तर राजपत्राशिवाय पर्याय नव्हता, जी सूचनेशिवाय अध्यादेशाशिवाय पर्यायच नव्हता। ते काढणं खूप गरजेचं होतं आणि तेच म्हणजे काहीच नव्हतं किमान हे तरी मिळालं हे सगळ्या सोयऱ्यांचं। खूप मराठा समाजाचा त्याचा फायदा होणार आहे। फक्त आता एकच विनंती आहे, लेकरांनी मराठ्यांच्या शिका आणि आता मोठे व्हा। शेवटी मी त्याच मुद्द्यावर येतो की मला शरीर कधी साथ देतं कधी देत नाही, कारण हे उपोषण लय जीवावर घेतलेलं आहे माझ्या, भयानक। मी कधी दिसून नाही दिलं, कळून नाही दिलं, पण लेकरं मोठी व्हायला लागली। बरं, तुम्ही घराचा उंबरा न ओलांडण्याची शपथ घेतलेली होती, त्याचबरोबर तुम्ही म्हणजे तुमची लेकरं, तुमची आई, तुमचे वडील या सगळ्याला तुम्ही भेटला नाहीत, त्यांच्यापासून दूर राहिलात, त्यांनीही तुमच्यासाठी त्याग केला।
किंवा दिवाळी साजरी नाही केली. 10 बाय 10चं कुटुंब घर होतं तुमचं, तेही पत्र्याचं होतं. आम्ही तिथे जाऊन आलो. या सगळ्यामध्ये या कुटुंबाच्या त्यागाचा पण वाटा आहे. हा ते तर नक्कीच आहे, पण त्यांना मी घर सोडताना कधी कुटुंब मानला नाही. कारण मी समाजाला कुटुंब मानलं. शेवटी काय असतं, माणूस संसार करताना माया ही प्रत्येकाला असते. शेवटी मुलं असतात, बाप असतात. आणि त्यावेळेस मी कधी आंदोलनाकडे त्यांना येऊ दिलं नाही. कारण आपलं ध्येयापासून आपण विचलित होत असतो. हा एक मात्र खरं आहे की समाज हॉस्पिटलला यायचा त्यावेळेस समाज म्हणून ते सुद्धा यायचे, पण समाज म्हणून. कारण खूप माझ्या समाजाने याचा त्याग केलेला आहे. समाजाचे खूप बलिदानं गेले. अवघड्यावर ते कुटुंब पडले. मला त्या बलिदानाचा विषय निघाला ना, खूप वाईट वाटतं. कारण त्यांचे कुटुंब उघड्यावर आहेत. आज मी आता त्या कुटुंबासाठी सुद्धा एक स्पेशल दौरा काढणार आहे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा. पण त्या माऊलीच्या कंपाळाचं खूप पोचलेलं आहे. पण त्यांचं स्वप्न पूर्ण करणं ही आपली जबाबदारी होती. कारण ते लेख आपल्यात नाही आहेत. करता पुरुष घरातला गेल्यावर घरच्या आईबापावरती, मंडळीवरती, काय बेत मुलावर, हे आपण शब्दात नाही सांगू शकत. बोलणं खूप सोपं असतं. साधेसे तुमचे वडील आम्ही बघितलेत, ज्यांचा फेटा फाटलेला आहे, खमीस म्हणतो त्याला, ते पण फाटलेलं आहे. ह्या सगळ्या समाजातल्या या अशीच लोक आहेत तुमच्या वडिलासारखी सगळी, जी तुमच्या पाठीशी होती. तुमच्या आंदोलनात कुणी बिल्डर नव्हते, कुणी व्यावसायिक नव्हते, कुणी आमदार नव्हते, कुणी खासदार नव्हते. फाटक्या लोकांना यातनं कसं यश मिळेल, जे तुमच्या पाठीशी तेवढ्या ताकदीनं उभा राहील? मला माहित होतं की आपल्याला नाही गरज पैशावाल्यांची. आपण जिद्दी आहेत. आपण एखाद्या ध्येयावर जर उतरलो, आपण हटत नाहीत. मरायला सुद्धा भेट नाही पुन्हा. माझा स्वभाव आहे ते पहिल्यापासून. फक्त समाज सामान्य असो अथवा श्रीमंत असो, आपण एकजूट जर आलो तर काही होऊ शकतं. श्रीमंताची गरज असावी असं काय नाही. आणि त्यावेळेस मात्र मी सर्वसामान्य मराठी पाठीशी उभा राहिले. आणि सर्वसामान्य मराठ्यांनी ठरवलं या लेकराला साथ द्यायची. आणि मी त्यांच्या साथीचं चीज केलेलं आहे. हो, मी माझ्या स्वार्थासाठी त्यांचा वापरच केला नाही. मी त्यांची शक्ती त्यांच्याचसाठी वापरली. आणि माझ्या समाजाला आज त्यासाठी न्याय मिळाला. की समाजाच्या त्या शक्तीचा जोर इतका होता की चांगले बलाढ्य सुद्धा मोडून पडले. एवढी सामान्याची शक्ती एकवटली होती. आणि माझ्यावर आता एवढी जबाबदारी वाढली होती की यांनी दिलेला वेळ, यांनी केलेलं कार्य, याच्यावर ते आपल्या जबाबदारी इतकी वाढली की आपल्याला ते मिळून देणं आता काही झालं तरी हरकत नाही. वेळेप्रसंगी आपल्याला आपला जीव गमावा लागला तरी गमायचा, पण समाजाला ते मिळून द्यायचं. आणि ती जबाबदारी मी मात्र 100% पार पाडली. मी त्या जबाबदारीला कमी पडलो नाही. म्हणून माझ्या समाजाने विश्वास माझ्यावर टाकला की हे पोरगं आपलं घरातलं आहे. कारण मी त्यांच्या लेकरासाठी लढतो, माझ्या नाही. त्यांचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मी लढतो. याच्यात काय स्वार्थ नव्हता माझं पूर्ण शरीर कामातून गेलं. पण मी नाही हटलो. हे माझ्या लेकराचा याच्यात विषय नसून माझ्या समाजाचे लेकरं मोठे होणार आहे. म्हणून समाजाच्या लक्षात आलं की हे आपल्या लेकरासाठी पोरगं लढतंय. जीवन सुद्धा द्यायची तयारी, आपण उभं राहायला पाहिजे. आणि ती ताकद मात्र मी त्यांची 1 इंचही वाया नाही जाऊ दिली. कोणतंही यश हे 100% मिळत नाही, त्यात काहीतरी असतं. आता या जो GR निघालेला आहे त्यामधल्या एका वाक्यांवर आता विरोध व्हायला सुरुवात झाली आहे. तो म्हणजे की हा GR जो आहे तो 14 फेब्रुवारीमध्ये साधारणपणे त्यानंतर ह्याचा विचार करण्यात येईल, अशा पद्धतीचं त्यावरती वाक्य आहे. यावरती लोकांचं आता म्हणतात की मग मिळालं काय? नाही, कोण म्हणतं काही काढतात लोक, काही कारण ते आमची काही त्याच्यात हरकत असेल तर ती सांगायची. उलट आमची नियत बघा किती चांगली. आम्ही ओबीसींच्या सुद्धा इतरांना, त्यांच्या सुद्धा त्याच्यात सगळ्या सोयऱ्यांना फायदा झाला पाहिजे ते केलं आपण. आता आम्ही हरकती दिल्यात ना, त्याच्यात काही दुरुस्ती असतील तर. त्यामुळं त्या तारखेपर्यंत ते प्रत्येक याला टाकावंच लागतं. ते आपल्याच याला नाही, ते शासनाचा रूलच असतो की कोणाची काही हरकत असली तर इतक्या दिवसात टाका. आपण एखादी नोटीस नाही लावत का, इतक्या दिवसात काही हरकत असली तर सांग. ते करावंच लागतं. त्याचा कायदा अधिवेशनात पारित होणार आहे. आणि ती सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांचं सांगितलेलं टिकवणं
त्याचं कायद्यात रूपांतर करणं आमची जबाबदारी, ते आम्ही करणार आहे. नसता मी पुन्हा आझाद मैदानाला जाऊन बसन तर मी मुंबईत चालू देणार नाही. हो, एबीपी माझ्याच्या माध्यमातून जायचं मी मुंबईत चालून देणार नाही. असे दगे फटके झाले एकटाच येईल, पण एकटाच मुंबई चालून देणार नाही. लक्षात ठेवा मग तुम्ही कसं होतंय बघा. असे दगे फटके जर केले तर नाही, पण ते होणारच नाही. उगाच काय बोलण्यात काय अर्थ नसतो. ते होणार नाही. तर कायदा पारित झालेला आहे, मराठ्यांचं त्यात कल्याण झालेलं आहे आता, त्यामुळे काही होणार नाही. बोलल्यानं काय होतं, मग माणसाला थोडंसं प्रश्न असं विचारला आणि राग आला माणूस बोलतो, पण ते कायदा परिपूर्ण आहे, मराठ्यांचं कल्याण करणारा कायदा आहे. त्यात काही अडचण नाही. मराठेच राहत नाहीत आता आरक्षणापासून. 10 दिवस मागं पुढं होईल याचे पत्र काढण्यात, त्याचं काढणं काय, कारण ती प्रोसिजर तर करावी लागते. अर्जाची आमकी तमकी शपथ ती करावी लागते, ती प्रोसिजर सुरू आहे. राजकीय श्रेय कुणाला द्यायचंय तुम्हाला याचं? नाही, राजकीय श्रेय नाही देता येणार. हे समाजालाच श्रेय द्यावं लागणार आहे सगळं, कारण समाज उठला म्हणून झालं. हे सगळं श्रेय मराठा समाजाचं, माझं नाही, कोणाचंच नाही, कोणाचंच. आता एक प्रश्न निर्माण होतो की हा लढा काही संपलेला नाही. म्हणजे हे आता परिपत्रक निघालं म्हणजे लगेच लढा संपला असं नाही आहे. हा लढा आता पुढे कायमस्वरूपी तुम्हाला ठेवावा लागणार आहे. त्यासाठीची तुमची काय प्लॅन आहे? ठेवणारच आहे, ठेवणारच. तरी पण आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत 11 ते 3 हायकोर्टाचे सगळे वकील बांधव बोलवले, अभ्यासक बोलवले, तज्ज्ञ बोलवले. हे बरोबर एक बघा, मला सांगा, नाही तर मला आत्ताच याच्या जी करायला. त्यांनी परिपूर्ण एके शब्दाचा असा किस पाडलेला त्यात. इतकं त्यांनी त्याच्यावरती मंथन केलेलं रात्री. आणि मग 3 वाजताही केलेलं की हे ओके, योग्य अशा स्वरूपाचं. आम्ही हे नाही येत. आणि पुढं याच्यातलं लोकांना काय समजून सांगायचं, कसं मिळवायचं, काय करायचं, याच्यासाठी तालुकावर जिल्हावर आम्ही काही टीमा तयार करणार आहे. त्या टीमाच्या माध्यमातून राज्यभर याचं काम, या सगळ्या सोयऱ्यांचं ज्या नोंदी मिळाल्या त्यांच्या नातेवाईकांना कसं काढू द्यायचं, याबद्दलचं जास्तीत जास्त प्रमाणपत्र वाढवतात कसे, याच्यासाठी आता काम करणं. आता बाकीचं सगळं झालेलं आहे. उगा दुसरीकडे वेळ आता दवडायचा नाही. याचा फायदा किती उचलता येईल हे करायचं. शिंदे समिती किती काम करते, कसं करते, याच्यावर जास्त लक्ष ठेवणं. उद्यापासूनचं तुमचा दिनक्रम काय असणार आहे? उद्यापासून तुम्हाला आता काय नव्यानं सुरू करायचं आहे की जे आरक्षणापर्यंत प्रत्येक मराठा पोहोचेल? मराठा समाज पोहोचलेलाच आहे. आता मराठा समाजाला सुद्धा लक्षात आलेलं आहे, कळतंय सुद्धा. तर माझीच विनंती की आता आपल्या लेकरांना भरपूर अभ्यास करावा, कष्ट करावं, पण आता मोठे व्हा. आता मोठे व्हा लेकर. कमी आरक्षणाच्या बाबतीत आम्ही कमी पडणार नाही. वेळेप्रसंगी पुन्हा मुंबईला खेटायची वेळ आली तरी खेटल, पण समाजाच्या लेकराला उघडण नाही पडू द्या. तुमच्या घरची नोंद मिळाली त्यावेळेस तुमचं वाक्य होतं की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही किंवा ओबीसीचं प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत मी माझा प्रमाणपत्र स्वीकारणार नाही. जरांगे पाटील आता आपलं स्वतःचं ओबीसीचं प्रमाणपत्र कधी स्वीकारणार आहे? हे सगळं पार पडल्याशिवाय नाही. मला त्याचा लाभ मी घेणार नाही. माझ्या सगळ्या समाजाला मिळेपर्यंत मी नाही घेणार. म्हणजे कधीपर्यंत ते आता त्याने सांगू शकत, ते आज सांगताच येत नाही. माझा समाज सगळा आता 2-3 महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. पहिली गोष्ट 57 लाख मराठ्यांना मिळाले, त्यांच्या परिवाराला मिळाले 2 कोटी, त्याच्यामध्ये मराठी जातील. आणि सगळ्या सोयऱ्यांच्या माध्यमातून मराठा समाज सगळा आत जाईल. गव्हर्नमेंट, मुंबई गव्हर्नमेंट घेतलं आम्ही, त्याच्यानंतर आम्ही हैदराबादचं गॅजेट घेतलेलं आहे, जनगणना घेतलेली, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्यात टाकल्या. त्यामुळे मराठा समाज आरक्षणात जाणार आहे. मराठा समाज सगळा आरक्षणात जाणार. आणखीन असं आहे की आता तुम्ही एक प्रण केलेला होता, तुमच्या पत्नीला सांगितलं होतं की आलो तर तुझा नाही तर कपाळावरचं कुंकू पुसून टाक. तुम्ही दुसरा प्रण पण केलेला होता की जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत घराचा उंबरा चढणार नाही. तर आता तुम्ही घरी कधी जाणार आहात आणि तुमच्या लेकराला मिठी कधी मारणार? आता ते आंतरवाली जाणार आहे आधी, कारण तिथलं आंदोलन हे मोठं यश प्राप्त झालंय. नंतर तिथून पुढं काय पुढची काय दिशा आहे हे त्याच्यानंतर आता तिथे गेल्यावर ठरवणार. कुटुंबाशी काय संवाद झाला? नाही, आता मुलाचा फोन आलता, फक्त संवाद नाही झाला. कारण आता त्यांना माहिती येणारच आहे. आपल्या चॅनलचे बांधव सगळे दाखवतात. आपल्या एबीपी माझानं सुद्धा खूप साथ दिली, आपल्या सगळ्याच चॅनलच्या बांधवांनी
हा आमचा लढा खूप उचलून धरला होता. आपल्या सगळ्यांचे खरोखर मनापासून धन्यवाद देतो. मला एक गोष्ट सांगा की या सगळ्यामध्ये अनेक डाव टाकले गेले, तुम्हाला अपयश कसं मिळेल यासाठीचा प्रयत्न केला गेला, ह्याच्यातलं सगळं काय काय थोडंसं सांगा. आता मिळालंय पण नाही आता मिळालं म्हणूनच विषय सोडून देऊ आपण, कारण त्यांनी सुद्धा अंग काढून घेतलं. त्याच्यानंतर कसे ट्रॅप रचले, कसं बदनाम करायला ठरवलं, कसे कसे लोक त्यांनी तयार जिल्ह्यात केले होते, नाराजी आहेत त्या कशा शोधल्या, काय काय कसं केलं, हे सगळं मला माहित होतं. त्यातला एक दोन त्यांच्या गळाला सुद्धा लागले. पण आता मराठ्याचा विजय होऊन बसला. आता ती किती अडचण झाली. माझं एकच म्हणणं होतं, तुमच्या वैयक्तिक कोणाच्या मतभेदामुळं तुम्ही समाजाचं वाटोळं करायला निघू नका. तुम्ही तुमचे वैयक्तिक मतभेद नंतर काढा, ही वेळ नाही आहे. तुम्ही जर आत्ता याच्यात जर तुमचे वैयक्तिक मतभेद काढायला गेलात तर तुम्ही जात संपायला चालला, त्याचा अर्थ असा होतो. पण काय असतं, शेवटी नेत्याच्या आहारी गेलेली लोक पाऊल उचलणारच. कारण शेवटी नेत्यालाच बाप मानायचं आणि जातीला बाप नाही मानायचं. त्यामुळं हे तसं वागायला गेले. पण आज समाजातून ते उतरले तर समाजाच्या लक्षात आहे हे कोण आहे की ज्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या नेत्याच्या स्वार्थासाठी समाजाच्या विरोधात गेले, समाज संपवा म्हणून हे लोकांच्या लक्षात आहे. पण ते आपण सगळे डाव उधळून लावले. काय आव्हान कराल तुम्ही समाजाला आणि काय करणार, म्हणजे कसं काढायचं, काय करायचं? सगळ्या समाजानं ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवारानं काढू प्रमाणपत्र पटापट. आणि सगळे सोयऱ्यांनी सुद्धा आता काढायच्या मागं लागा. ज्याची नोंद मिळाली त्यांच्या गणपताच्या सोयऱ्यांनी सुद्धा शपथपत्राच्या आधारावर ते सुरू करा. तुम्ही काय आवाहन करणार आहात मराठा समाजाला की कशा पद्धतीने प्रमाणपत्र वगैरे काढायचे आहेत, काय काय करायचं आहे? त्याच बाबत आता उद्याच्याला आम्ही एक टीमच तयार करतो. असं सांगण्यापेक्षा की जे अर्ज करायला लागते ते कसे करायचे आहेत, काय करायचे, हे गावागाव जिल्ह्यात आणि तालुक्यात त्याच्या टीमा तयार करून सोयऱ्यांनी कसं काढायचं, ज्याची नोंद मिळाली त्याच्या वंशावळी कशा जुळवायच्या आहे. आता त्याच्यासाठी तर समिती स्थापन केली दुसरी सरकारनं, वंशावळी जुळवा. त्यामुळे ते ताण खूप कमी झालेला आहे. आता प्रमाणपत्र ज्याचं निघालंय मग त्याच्या नातेवाईकाला, परिवाराला ते कसं द्यायचं, त्याने काय करायला पाहिजे, याबाबतचे सगळे त्यांनी अर्ज करायचा आहे. कारण अर्ज जर केला परिवारातल्या लोकांनी तर त्याला आरक्षण मिळणार. असं त्याला कसं आरक्षण मिळेल त्यांनी जर अर्जच नाही केले? एक आणखीन असा प्रश्न आहे की जर उद्या वेळ पडली तर मनोज जरांगे पाटील राजकारणात जाणार का मराठ्यांच्या हितासाठी? नाही, राजकारणात नाही जाणार. असंच घामफोडी त्यात मराठी सरकारला त्यात जायची काय गरज आहे? हेच पद लय मोठं आहे मला. समाज हेच पद लहान नाही. आणि मी काय वाईट करत नाही. मी काय वाईट करत, जरी सामान्य म्हणून लढलो तरी समाजाच्या हिताचंच लढलो. कायदा पारित करून दिला तरी समाजासाठी दिला. शासन निर्णय घेतले 5-6 समाजासाठीच घेतले. मी काय वाईट करतोय? गेल्या वर्षी 6 शासन निर्णय झाले, थोडे नाही झाले. मुंबईला गेल्यामुळे असं वाटत होतं इकडं लढण्यापेक्षा मुंबईतच गेलो असतो आधी तर बरं झालं असतं, पटापट झाली असते ते. परंतु वेळ काळ येऊ द्यावा लागतो. बोल म्हणणं सोपं असतं ते मुंबईलाच गेलं असं झालं असतं. त्यामुळे थोडं आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर आम्ही ते ठेवत आहे. बरं ऑफर होत्या प्रामाणिकपणे मराठा समाजाला सांगा की काय ऑफर दिल्या का तुम्हाला? मला वैयक्तिक नाही. बाहेर जर दिले असतील तर ते मला नाही माहिती. पण माझ्या समोर जर कोणाकडे दिले असेल माझ्यासाठी, ज्याच्याकडे दिली त्याची हिंमत नाही माझ्यापुतीची. आणि हे सरकारचे तर नाही, त्या बाबतीत आपल्याला तर टप्परच नाही कोणाची म्हणायची. आपण हुकाचाकच घोडेल येत असतो. पैशाचं त्याचं पदाचं आम्ही आपल्याला नाही दाखवायचं. माझ्यासाठी मी जातच पदी मोठं सोपं नाही. खूप सालानंतर, खूप दशकानंतर माझी जाती एक झालेली. आता आपण ह्यांच्याशी आपण बोलतो. पाटील कधीच राजकारणात नाही, कधीच नाही. राजकारण मार्गच नाही आपला. बरं, चला ते निश्चित आपण पाहतोय की हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी त्यांची जी भूमिका होती ती स्पष्ट केली. काही झालं तरी राजकारणात जाणार नाही आणि जर सरकारने फसवलं तर
पुन्हा एकदा मी मुंबईत एकटा जाऊन बसेल अशा प्रकारची ताकीद देखील त्यांनी सरकारला दिलेली आहे. कॅमेरामन विजय देसाईसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.